माझ्या विश्व बंधू भगिनीनो, उद्या दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्तानं मी NB शिंदे सर यूट्यूबवर आहे. एक दत्त जन्मकाळ एक भाग टाकलेला आहे. दत्ताचे 24 गुरु हा दुसरा भाग टाकलेला आहे आणि दत्ताच्या मूर्तीच्या संदर्भात असणारी कथा तिसऱ्या भागात सांगितलेली आहे. हे 3 भाग व्हिडिओ मी गेल्या वर्षी दत्त जयंतीच्या निमित्तानं आपल्यापुढं सादर केलेले आहेत. आज एक माझ्या वाचनात गोष्ट आली आणि ती वेगळी वाटली मला. मी कोल्हापूर जिल्ह्यातला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दत्तानं स्वयंभू आपल्या सेवेत असणाऱ्या कुटुंबाला स्वतः दर्शन कसं दिलं ही कथा माझ्या वाचनात आली. माझ्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यात निगवे नावाचं गाव आहे आणि तिथं कुलकर्णी नावाचे ग्रस्त होते. ते दर पौर्णिमेला नरसिंहवाडीला जात होते. कधीही त्यांची वाडीची पौर्णिमा चुकलेली नव्हती आणि त्या भक्तीपोटी त्यांचं आयुष्य थकलं, शरीर थकलं आणि प्रत्यक्ष त्यांना एक पौर्णिमा थकल्यामुळे शरीराला जाता आली नाही. त्यावेळी स्वप्नामध्येच त्यांना एक चमत्कारात दृष्टांत दत्त महाराजांनी दिला. आता तू इकडे यायचं काय कारण नाही, तू थकलायस, तुझ्या परसातच उद्या सकाळी पादुकाच्या रूपात मी तुला दर्शन देतोय असं त्यांनी सांगितलं. आणि त्या कुलकर्ण्यांच्या परसात सकाळी जेव्हा उकरण्यात आलं तेव्हा त्या पादुकाचं दर्शन तिथं त्या सगळ्या लोकांना, कुलकर्णी कुटुंबातल्या लोकांना झालं. आज त्या निगवे गावात त्याच ठिकाणी पंचधातूची दत्ताची मूर्ती प्रस्थापित करून त्या ठिकाणी त्याची पूजा अर्चा केली जाते. ती पूजा अर्चा पुढे जोशी लोक करतायत. आज ते दर्शन त्यांना दिलं, ते कुलकर्णी त्यांच्या भक्तीपोटी त्यांना मिळालेला तिथं दत्ताचं स्थान. पण आज त्या ठिकाणी दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव निगव्यामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. एवढंच नव्हे तर त्या दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्तानं नरहरी कुलकर्णींच्या भक्तीपोटी त्या गावात आपलं स्थान निर्माण करून ठेवलं आणि 10,000 माणसांचा महाप्रसाद दर दत्त जयंतीच्या निमित्तानं त्या गावात आजही चालू आहे. भक्ती किती श्रेष्ठ असते आणि भक्तीपोटी देव किती भुकेलेला असतो आणि ज्याला प्रसन्न होतो त्याला तो दृष्टांताने देऊन आपलं स्थान त्या ठिकाणी कसं नेतो हे या कथेतून आपल्याला मला सांगायचं आहे. म्हणून देव ही संकल्पना अंधश्रद्धा नसून भक्ती आहे आणि भक्ती जिथं आहे तिथं देव आहे आणि देव आहे तिथं काही कमी नाही. हे कलियुग आहे, लिटिकेशन सर्वांनाच असे. पण तुम्ही भक्ती मार्गानं दत्ताच्या पूजेला गेलात तर दत्ताची स्थानं खूप ठिकाणी आहेत. गाणगापूरला आहेत, पिठापूरला आहे, नरसिंहवाडीला आहे. तर दत्तानं जगभ्रमणही केलेलं आहे आणि दत्तानं स्वतःची अवतार 16 घेतलेले आहेत आणि 24 गुरु केलेले आहेत. आणि दत्त हा श्रेष्ठ असल्यामुळंच शाबरी कवचाच्या रूपानं नाथपंथ निर्माण करून संसारी माणसाचं दुःख कमी करायचाही प्रयत्न दत्ताने केलेला आहे. ज्या घरात शाबरी कवच वाचलं जातं तिथं कुठल्याही प्रकारचा कलीचं अस्तित्व राहत नाही. कली म्हणजे दुष्ट विचार, कली म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग, कली म्हणजे कुठल्याही प्रकारचं दुःख, त्याला कली म्हणायचं. राक्षस थोडक्यात. मग तो राक्षस डोक्यावर आणि पैशावर बसल्यामुळे सुख नाही, मग भक्ती पाहिजे. म्हणून तुम्ही दत्ताची भक्ती जरूर करा. दत्त त्यासाठीच अवतार शंकराने त्याला घ्यायला सांगितला आणि तीर्थायुगात तो आला. त्या दत्ताची उद्या जयंती आहे 5 वाजता. उद्या वार गुरुवार आहे. गुरुवार हा दत्ताचा समजला जातो. मार्गशीर्षाचा तो दुसरा गुरुवार आलेला आहे. असा हा योगायोग आहे आणि उद्या 5 वाजता सायंकाळी सर्व ठिकाणी दत्ताचा जन्मकाळ साजरा होणार आहे. आताच लाईव्ह बातमी बघितली मी की बी चॅनलवरती गगनगिरी महाराजांच्या ठिकाणची दत्ताच्या स्थानाचं लाईव्ह होणार आहे प्रदर्शन. नरसिंहवाडीचं होणार आहे आणि कोल्हापुरातील आझाद चौकाचं दत्तात्रयाचं होणार आहे. हे आपल्याला बघायला मिळणार आहे. हे आपण बघा. आणि दत्त किती श्रेष्ठ आहे. दत्ताची भक्ती केली, देव कुठल्याही तुमच्या कुणाच्या रूपात बघा, तो तुम्हाला पावला की तिथं तुमचं कल्याण आहे या कलियुगात. आणि मला असं वाटतंय माझ्या देशातल्या 1,40,00,000 लोकांना दत्त पाहावा, त्यांचं दुःख नाहीसं करावं, घराघरात सगळ्यांचा आनंद नांदावा.
सगळ्यांची मुलं बाळं काळास्थळाला पूरक जगावीत ही दत्ताकडे प्रार्थना करून दत्त जयंतीच्या मी सगळ्या जागतिक लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ देवरा अवधूत चिंतन दत्तगुरु महाराज की जय. धन्यवाद.